बाई झाला बाई एकदाचा स्वयंपाक. या माणसाला म्हणलं गॅस भरून आण, हे काय ऐकत नाही दलिंदर. आता काय करावा? आणून ठेवलं मला दपनावलं इथं रानात आणून या बाबांनी. याला आयता वायता गिळायला द्या तरी माझ्या नावाने कुरकुर 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 बनबन बनबन करतच राहतो. काय ग तोंड करते सारखी? काय तोंड करते? म्हणलं ना तुम्हाला गॅस घेऊन या, गॅस घेऊन या. आता गॅस घ्यायला आता का शहरात राहतो का आपण? मग मला नाही सवय अशी चुलीवर स्वयंपाक करायची. मग तू आहे तुला काही शिकवलंच नाही का काही? आईपर्यंत जायची गरज नाही माझ्या. बांध बांध ठाक टाकेल जरा. बरं. आता एवढं मोठं घर बांधलं त्यामुळे तू बरं शहरात नाही राहायचं, चला आपल्या रानामध्ये. मग रानात येऊन एवढं घर बांधलंय, मग तुला आता चुलीव करायला का फाशी झाली काय? मला आहे ना सवय नाही. माझ्या आई बापाची लय मोठ्याची पोरगी आहे मी. सवय नाही अशी चुलीवर लय मोठ्याची पडले लाखाची मला माहिती. तू गॅस घेऊन या जा. कोण? तुम्ही. गॅसला पैसे नाही आता माझ्याकडे. पैसे नाही? लग्न करायची तर लावूस होती. कोणला? तुम्हाला. मग लग्नाला काय किती पैसे लागले तेव्हा? स्वस्तात व्हायला आपलं लग्न. स्वस्तात व्हायला लग्न? तो बसता तुम्ही बांधलाय. मग काय करायचं? मग तुला बारा की कपडे बॅग घेतले नेऊन सोडीता का मग मला माहेर? काय कधी दाखिता की तो हे केला तो ते केलं अमका केलं तमका केलं. मग तुला काय कमी पडलं बायको? काय कमी पडलं म्हणजे तुम्ही ऐका धोरणात. धोरणात ऐका. काय झालं धोरणाला? तुला डोळ्या का भात मारला होता तेव्हा? फार पिकले ना तू आता. अरे बाबा तुझ्या चॅनेल लेकरू बाळ आहे ना मला. अरे तू आता दोष तू काय दुसऱ्याला लावतोय ती? 17 दवाखाने केले, 17 बघतो पाहिले, सगळा प्रॉब्लेम तो बदल. तुम्हाला सांगत आहे की होतं का मला काही नाही? मी इतके दिवस कस काय राहिली माझ्याजवळ? आई बापाच्या अरे लागलेलं 20 वर्ष झाले ना. आई बापाच्या लाज काज राहावं लागलं. हा का नावासाठी का? मग मग नसेल होत तुला तर मी काय करायचं त्याला? तुमच्या चॅनेल नाही होत मला. ए नीट बोल जरा. तुला अजून डॉक्टरचे फाईल दाखवू का काय प्रॉब्लेम म्हणून? काही नाही प्रॉब्लेम. तुमचा प्रॉब्लेम दिसतो मला. तुला गर्भ पिशीच नाही नको सांगू वय. काही नको बोलू जरा. मग काय बाबूराव? हा बोला ना. त्या सोसायटीची मीटिंगला जायचं होतं ना आपल्याला. हा काय पाहताय काय या उदास एक बारी सारखी उठली का सारखी कटकट करते. कुठं गावात मिटिंग राहते ते सुद्धा माहिती होती नाही मला. पण तुम्हाला मी सदस्य केलंय सोसायटीचं. अहो नाही येतो लगेच. नाही येतो नाही मी पण जाता येतं काय माहिती तुमचं भांडण. सारखं कटकट करत आता शहरात राहत होतो इकून तिकून ना आता गाव आलो. तुम्हाला 4च महिने झाले. सरपंच मला ते शिपायला तिकडे पाठवावं लागेल सहाय्य घ्यायला. हा ना तेच ना. बरं झालं तुम्ही इकडे आले. आता काय मला म्हणतो की तुला दवाखाने केले हे केलं ते केलं. मला काय थोडंफार केलंय म्हणून झालं. आणि गॅस नव्हता तर मी म्हणलं मला चुलीवर स्वयंपाक करावा लागतो गॅस आणा. त्याच्यावर तन 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 करायला लागले. आपण रोजच भांडण ऐकतोय बघू तुमचं. अहो सरपंच काय सांगा कुठून बाहेर आलो का नेमकं म्हटलं का चल जेवायला वाढून घे मिळाल्या तिकडे खायला. अशी भाषा आहे बोलायची. काय हिच्याची गोड बोला द्या. सरपंच तुमच्या समोर काय शिवी दिली मला अवदासा. ही बाईची एक इज्जत राहते. सरपंच अशी शिवी नाही देत बाईला. नवरा काही बोलू शकतो. बाबराव तसं नाही थोडं सबुरीने घेत जा. काय कवर करा सर करा सांगा तुम्ही सरपंच. वाईटगलं मी. अहो तिचं पोट मारी पिकाना 20 वर्ष झाले लागणार सरपंच. दर बायको करून जाईना मला माहिती का? इष्टे का मला काडी लावायची का? वारसदार आहे कुणी? घेवा नाही का दत्तक मग लेकरू? लोकांचे घेतो आहे ते मी गोळा करून. स्वतःलाच हौस आहे मला लेकरू नाही. मला लेकरू नाही सरपंच मी ठरवले मला बायको करायची आता. करणार मी करणार. उद्याच बायको आणतो मी. बाबराव चांगलेला भेटा ना. तुम्हाला काय करायचं सरपंच? मला बाबराव म्हणते मान आला कुणीच लागत नाही. आता काय सांगा सरपंच आमचा काय दिवस काय झालेला नाहीये. या माणसाचं काय ऐकू फिकू नका तुम्ही. मी कशाला ऐकू? मी आता आलोय. मी कशाला काय? याला मी सरपंच समोर सांगतो तुला. आपल्याला नका मध्ये घेऊ. तुम्ही जा वाटलं सरपंच मीटिंग करू घ्या आजच्या दिवस तुम्ही. इथं पैसाच करतो मी आज. ते साहेब उद्या करता. हा उद्या करतो. तू आता बरोबर करू नको. तुला एक सांगतो घातली का माहिती चवडे तू चवड्या दात पाडील दात पाडील म्हणजे जिथं नाही तिथं माहिती चाव घाली. हे रे बाबा हे रे तारा जसे वाचा वाचा करती नसती बाईक केली ना मायाची गाठ गाठ तुला दाखवतोच मी. तू नादाला कोणाच्या लागली? आता आहे ना हिचे रेशो आहे ना बायकोच करून आणतो मी. ती एक मला बोलली होती मला एक मुलगी आहे. जाऊ दे तिला पोरगी आहे ना तरी मी करून जाणतो. हिला दाखवतो आता करून मावर. ठेकेदार बरं झालं तुम्ही मध्यस्थी करून मला ना पोरावाली काय ना दिली मला बायको पाहून. तुम्ही माझ्यापाशी रडगाणं लावलं होतं पहिलीला काय व्हायना. अहो त्या पुरीवाली काय झालं ठेकेदार? आता मी पहिल्या बायकोला 20 वर्ष झाले लग्न करून आम्ही बरोबर. अहो तिला जर पोर स्वारच व्हायना कवर वाट पाहायची.
आज एवढं आपलं इष्ट काही सांगा बरं. नाही आता तुम्ही माझ्यापाशी रडगाणं केलं, पाळणा झाला ना पहिलीचा, मग हे होते माझ्या डोक्यात. हा ना. दिलं तुम्हाला गाठून. शिवाय आयत्या पोरीवाली सकाळ आणि पोरीला आता म्हणजे मला जवळ येईल आता. ग्रॅज्युएशनला आहे पोरगी. हा ना. हा, शिक्षण भरपूर आहे. तुमचं सारं सांभाळेन ते आता. पोरी शेतीतलं सुद्धा. तो नाव काय? माझं नाव निकिता. हा का? तुला शिकायचंय का? हा हे शिकू बरं का आपण तुला. हा? शिकूया शिकूया म्हणजे थोडं गुणाची शिक्षण पोर करा आहे. तिचं. मस्त छान पोरगी आहे. हो हो चला मग. हा. ए वांधो ना. हाय. खंडरायाच्या लागला बाळू नवरी नटली अन नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली खंडरायाच्या लग्नाला ग आलं वराडी कोण कोण अरे वना दुसरं गाणं वाहून द्या. आवरा वाजव ना. हर दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं उड़ान मैं उड़ान मैं उड़ान मैं हूँ डन 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 डरा 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 तुझ्या चिकन्या रुपड्याला मला चोरून पाहतय ग तुझ्या चिकन्या रुपड्याला मला चोरून पाहतय ग दिलाची धाक दुक धाक दुक वाजत राहतय ग दिलाची धाक दुक धाक दुक वाजत राहतय ग बघ आपले नवरदेव किती खुश आहेत. हा? चला आता चला. चला 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 जवळ आलं का हा आता जवळ आलं. चला आता ना घरात प्रवेश करू. हा हा. आणि तुझी सुपारी उद्या देईल मी. नाही नाही आज पैसे लागतील भाऊ मला अरे आता खर्च झाले पैसे. 90 पुरते तर हा बरं 90 पुरती दिली तुला 50 रुपये. हा. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है काय अरे बसता आता बसता. बस, बस. आता घरी आलोय आता बस. हे काय केलं तुम्ही? लग्न केलं ना. हो काही लाज बीज काय आहे का नाही तुम्हाला? मग लाज असते केलं असतं का मी. आणि कोण आहे करत फ्री? हो पोरगी आहे. बाई नीट बोला पोरगी आहे ही माझी. नीट बोला. आमचा दिवस नाही झाला, काय नाही झाला. कस काय घर उचली का आणि तुम्हाला? तुम्ही असं कसं म्हणता की काय केलंस म्हणून तू. आम्ही सगळ्यांसमक्ष लग्न केलेलं आहे. लॉन्सला लग्न केलं मी हा लॉन्सला. थोड्या माणसामध्ये. हो अहो, मला तुमच्या वाटत जीव घ्यावा. ए, जीव घ्यावा वाटतं. अशी अंगावर येऊ नको. हा अंगावर येऊ नको म्हणजे? एकाचे 2च करून टाकेल. हा दोन करीन. ये सोडा. हो ए, हात नका लावू माझ्या नवऱ्याला. माझा नवरा आहे, तुझा कुटुंब. तुझा होता आता नाही आता माझा नवरा आहे. अहो तुम्हाला समजायला पाहिजे होतं. आपल्याला वैन डॉक्टर केले, सगळं केलं. तुम्हाला काय गरज होती घरात घुसायची? आता मी 20 वर्ष वाट पाहिली. हा मग मला आहे ना काय झालं माहिती का म्हणजे डोकंच चाला ना. म्हणलं आता हिला आहे ना हिला ठेवू तुलाच ठेवू आणि दुसरी करून आणलं म्हणलं मग ही करून आणली मी. हो मला त्यांनी केलं. हा पण मला हे सांगा, काल सरपंच येऊन गेले होते. हा सरपंच होते का मध्ये तुमच्या? नाही हा नाही आणि तुम्ही नाव विचारलं कसं काय केलं मग हे सगळं? म्हणजे सरपंच शिकवलं का काय आख्या गावाला बायका करा का करू नका. हा मी ना सरपंचाला बोलवून घेते. काय तुम्हीच आग लावली होती काल आपल्या दोघा नवरा बायकोची. अहो आपल्या दोघांचं भांडण चाललं ना तेव्हा सरपंच मला कायला बोलावलं आलं माहिती का मीटिंगला सहाय्या करायच्या त्या. हा मी 20 वर्षाची. बाई तुम्हाला तुम्ही फार लाज गेली बाई तुमची. खरंच काय? मोठी पोरगी. अगं जावं येईल आपल्याला आता. आपण माझ्या पोटचं नाही ना ते. जाऊ दे ना बीचं काय तो काय वेगळं आहे काही. असं थोडं आणि आहे मग ना. तुला नाही झालं मग हिला झालं तर मग राहू दे. पण माझ्या पोटचं आहे. माझ्या मुलीला काही बोलायचं नाही. आणि हा. तिकडे बघा सारखं माझ्या मुलीकडे बघू नका नजर लागेल तुमची. पप्पा हा. ही माझी दुसरी मम्मी का? हा ही दुसरी पहिली मम्मी आणि ही तवारी सख्खी मम्मी आणि सावतर मम्मी. बाळा हिला की नाही मोठी मम्मी बोलायचं हा ना? मोठी मम्मी. मला काय मम्मी फिम्मी काही गरज नाही मला म्हणायची. हो मला लागत. माझ्या मुलीवरती चांगले संस्कार केलेत मी. जरा नीट बोला. जेव्हा माझं पोटचं होईल ना मला तेच मला खरं अरे तुला नाही होणार काय. अरे बाबा हा? पण होती. हा तुला होणारच नाही. वांजुटी तू वांजुटी. चालले मी हा. पेशंटला कंप्लेंट द्यायला तुझी. काय पोलीस स्टेशनला ते कंप्लेंट देते भाव जाय 17 कंप्लेंट कर भाव. हा का? हा मी नाही घाबरत तुला. तिघींची करते. अहो 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 ताई ए, ऐका. गपची बस करू दे कंप्लेंट मी आहे. पूर बरसा मेरा महबूब. जावा गाडी. हा तुझा आता
तुझा आता आम्हाला लागायला लागू दे ना. लागा सुईला लागा. हा तुझा आता तुम्ही काय करता आता? तुम्हाला घरात आता जातो मी आता. नाही आता आम्ही घुसले घरात. आता बोलू दे ना. आता मा नववे लग्न आहे. प्रवेश करायला आत यावंच लागत. आता उमरावा लागला आतमध्ये आलं म्हणजे संपला तुमचा विषय. आता तुम्ही दाखवले तुम्ही काय 6 महिना माझ्याजवळ राहतात काय? आजच्या दिवस नाही सकाळी भेटेल तुम्हाला. हो. लोक काही नुसतं येत होते त्याला वाटतं बा याच्या बरोबर राहावं काय. बरं कसं काय वाटलं तुला? लय मोठं घर आहे बघा आहे ना? तुमचं. आहे ना निकी? तेव्हा मध्ये किचन आहे. बाहेर पण लय मोठं बरे बघ आता ऐक. आपण आहे ना या रूम मध्ये झोप जाऊ. या रूम मध्ये हा आपल्याला वेगळा रूम नाहीये. तू पण इकडच. तू पण इकडच. तो इकडे अभ्यास करायचा. हा आम्ही झोप जाऊ. तो अभ्यास करायचा. आणि ती ना मागच्या रूम मध्ये राहील किचन मध्ये. पण ते ऐकेल का? ऐक का मग दंड डोक्या राहते. मी काय बोलते तिथं पोलीस कंप्लेंट करायला गेली आपली. अहो कर द्यावं पोलीस कंप्लेंट. एकदा आपला घरात प्रवेश झाला ना संपला विषय. माग पुरावे ना सगळं फाईली माग डॉक्टरच्या दाखवलं ना साहेबाला. पण ती मला घराच्या बाहेर तर नाही ना काढणार आणि माझ्या मुलीला. नाही तुमच्या केसाला धक्का लागून देणार नाही. हो का? हा तुम्ही काळजी करायची नाही. हा पोरीला शाळेत शिक्षण करायचं चांगलं. मस्त नोकरी आला नवरा बघू तिला आपण. आता तुम्ही जबाबदारी घेतली ना माझ्या पोरीची. मग आता सगळं बेस्ट होईल बघ. एकदम बेस्ट. निकिता मस्त आनंदात राहायचा. तिला मम्मी म्हणायचं. मोठी मम्मी मोठी मम्मी मोठी मम्मी. हा म्हणजे ती खुश होऊन जाईल. चला. हा हो पाना हवलदार पहिली असताना बायको दुसरी आणली माणसाने करून मला तर नको नको केलं. दुसरी कसं काय केलं ते नाही तुम्ही सांगितलं नाही का त्यांना? मी मग सांगितलं मग रोज भांड तू माझ्या संग. आताच गेले कारागिरांचे परत काल आले. हे कोण आहे? लवकर बाहेर या. पोलीस? काय काय केलं तुम्ही? काहीच नाही. काहीतरी केलं ना? लग्न केलं फक्त. लग्न केलं ना तुमची पहिल्या मंडळीने तर कंप्लेंट केली. कंप्लीट केली? हो. का केली? मग तुम्ही पहिले असताना दुसरी कसं काय केली? आता दादा तुम्हाला सांगू का? आता बा आमच्या लग्नाला दोघांच्या 20 वर्ष झालते. तिला पोरस्वार ऐका ना तिला पोरस्वार व्हाय ना आणि रोज कटकट घरामध्ये. हो पण तुम्हाला कळतंय का भारताच्या संविधानामध्ये काय आहे? काय पहिले असताना दुसरी करता येत नाही. नाही असं लिहिलं लावू आहे ना? नाही दाखवून देऊ ना तुम्हाला पोलीस स्टेशनला सर्व दाखवून देऊ. काय प्रॉब्लेम पहिली असताना दुसरी करायला तुम्हाला कोणी दिलाय अधिकार? असं नाही साहेब. मला कसं माहिती का मला इष्ट केलं वारच नव्हतं कोणी. तिला 20 वर्ष मी सांभाळलंच ना. मी तिला आजही टाकून देईल नाही ना. मी तिला आजही सांभाळायला तयार आहे. तिचं काही आहे का असं लिहिलेलं की हा माझी परमिशन वगैरे आहे म्हणून? पण साहेब आम्ही कायद्याने लग्न केलंय ना. तुम्ही कायदा मला शिकवता का? कोणत्या कायद्यामध्ये लिहिलेलं आहे बरं असं पहिली असताना दुसरं लग्न करायचं? नाही त्यांचं ना काय ऐकू त्यांना काय माहिती नाही काय द्यायचं. ऐका दादा तुम्ही काय करा. मी काय कायद्याला धरून असं नाही केलं. मी फक्त पोरास्वरा करताना बायको केलेली. अहो पोरास्वरासाठी केली पण पहिलीला डायव्हर्स द्यायला पाहिजेत ना. नाही डावच द्यायचंच नाही तिला मला. मग कसं दुसरं लग्न केलं? माहिती पण नाही घेतल्या काय नाही घेतल्या लगेच मला सरप्राईज दिला. काय सहाय घेते का? काय सहाय घेते? आरडू नका आरडू नका. कुतोड्याने भोकाची नसते. तू शांत राहिली तिथं काला केलं असतं मी. तुम्हाला ना पोलीस स्टेशनला यावं लागल. दादा काय इथं मिटत नसतं ते. मोठ्या साहेबांकडे यावं लागल. बोला बोला बोला. मिटत हे काम मिटत नसतं. हे दुसरं लग्न आहे. बाबूराव असं काय करता तुम्ही? साहेबांकडे जावं लागेल. आपल्याला त्यांच्या ऑफिस मध्ये बसावं लागेल. ते काय सांगते ते ऐकून तुमच्या गावच्या सरपंचाला पण बोलावं लागेल. सरपंच काय सांगत त्याच्यामध्ये? अहो मग असं कसं ते सरपंच गावचे त्यांना पण यावं लागेल ना. हे तुम्ही काय केलं माहिती झालं पाहिजेत ना गावामध्ये पण. अहो पण आता सरपंच गावचे आहे पण आता आम्हाला जर बायका करायचं आम्ही सरपंचाला विचारायचं का? पण तुम्ही सांगा कायद्याचं उल्लंघन केलंय ना म्हणून त्यांना बोलावं लागेल ना. असं काय करताय? एक काम करा मिटायचं नाही आपण मिटू. आता काय करा तुम्ही पहिली मंडळी दुसरी मंडळी ना काय करा गाडीत बसा आणि पोलीस स्टेशनला चला. चला बरं पटकन. इथं टाइम नाही बरं एवढा टाइम थांबा तुमच्यासाठी. असं घ्यावं नाही असंच असं चला चला पटकन. कुठे जायचं आपल्याला? पोलीस स्टेशनला जायचं. परत गेला की हो फोन झालाय त्यांनी बोलवलं पटकन. आता त्यांनी पहिले असं त्यांची चला बाबराव तिकडे सोसायटीत वाट बघतोय आम्ही. काय झालं सरपंच तुम्ही आले. हा तुम्हाला म्हणलं उद्या की तुम्ही सहाय्य करायला बरोबर. हा
पुन्हा या बाईचं माझं झालं भांडण. हा भांडण झालं मग मी रेशील लागलो. हा माझ्या डोक्यात टूप पेटली. हा कमल हिची रेशीव बाई करून आणा. हा आणली करून आईच्या पोरीची बा ही पोरगी एक. आणि हवालदार जातात हो, ते काय आणि- लग्न बिग्न काय दिसतंय मला सरपंच हे? ऐका, साहेब यांनी ना कायद्याला हातात घेतलंय. हा दुसरं लग्न केलंय. हा कोणती कारवाई नाही, कागद कारवाई नाही, काय नाही, डायरेक्ट लग्न करून घरी आणलंय. मग असं चालत नाही ना कायद्यामध्ये. आणि आणि आमचे साहेब एकदम कडक येतात, त्यांच्याकडे जावं लागेल ना घेऊन. तुम्हाला सुद्धा विचारलं नाही सरपंच, डायरेक्ट घेऊन आले त्या बाईला घरात आणि त्याच्यावर नाही, एक मला पोरगी विचारलं आणली. असेल मी कसं काय हा म्हणणार दुसरं लग्न करायला आणि हिने कंप्लेंट दिली काय हो कंप्लेंट दिलेली आहे, म्हणून तुम्ही FIR. त्याशिवाय नाही येणार. मग यांना घेऊन जावं लागेल ना तिथं आता. बर आणि सरपंच यांना कोपऱ्यात घेऊन गेले ते हवालदार साहेबांना काय बोलले आणि काय नाही मला नाही माहित बाकीचं काय बोलले ते. नाही ना ते साहेबाकडे न्यावं लागतं, ते बोलायचं काय नसतं, साहेबाकडे जावं लागतं. चला बरं एक पटकन. मिनिट, एक मिनिट. आज तुम्हाला मला पुढच्या वर्षी चेअरमन करायचं सोसायटीचा. हा बरं झालं एवढं मिटून येतो लगेच. असं भेटत असतं का? आणि काय हे आता एवढं लवकर मिटत नाही आता. कोण हिची ही मुलगी. माझी मुलगी आहे. म्हणजे आयत्या बरोबर गेली काय? हा, मग आता काय करते? बघा ना, तुम्हीच पहा आता, मला काही झालं अरे नसतं लाज वाटायला का? पाहिजे बाबाराव काहीतरी. हा या वयात लग्न केलं. हा आता कवर आणि राहतं. असं चालतं कुठं कायद्यामध्ये आहे का कोणते असं की पहिले असं दुसरं हे करायचं? हा कायद्यात नाही राहत पण आता मग? कसं आहे हे म्हणलं इष्ट केलं वारस म्हणलं आपल्याला. लिस्ट केलं वार जा आता पिठलं भाकरी खायला आणि यांना जा बरोबर घेऊन पिठलं भाकरी चला, खायला. चला. साहेब साहेब, साहेब आता असं time करू झाले, नका, चला. आम्हाला माफ करा साहेब, सरपंच आम्हाला उचला माफ यांना करा. तुम्ही, उचला सगळ्यांना. पिठलं भाकरी खायला जायचं का बाबराव बरोबर? नाही, तसं नाही तुला ते तरी म्हणले वाटायला होते की ते त्यांची परवानगी आहे म्हणून हा कोण म्हणलं? मी म्हणले ते त्या काही सांगत तोंडानी. हा परवानगी म्हणजे अशी लागते की आता घटस्फोट झालेला पाहिजे, त्याचे कागदपत्र पाहिजे, मग दुसरं लग्न केलं बा. पुरावे लागेल. हा पुरावे लागते तिला घटस्फोटात काहीतरी दिलेलं पाहिजे. सगळ्या गोष्टी आल्या त्या कायद्यानी. हा साहेब- त्याने तर कायदाच हातात घेतलाय. सरपंच साहेब आता काय करतो, हा. आता तुम्ही आलेत ना, हम्म. तुम्ही जेवढे बोलले तेवढे ठीक आहे, पण आमच्या साहेबाकडे गेलं नाही तेव्हा आता सुट्टी मी नाही नाही करू यांना. शकत त्याच्यात. त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलेलं हा, आहे. यांना तुम्ही तिथं घेऊन न्यावं जा लागतंय. बरं का? आणि काय असेल ते बघा तिकडे. मी नाही साहेब मागे. आम्हाला माफ चला, करावं. चला. अजिबात नाही, मी पण माफ करणार चला आहे. चला चला अहो चला. माझी पोरगी आहे जान मी काहीच जवान. नाही करू शकत. अहो चला 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 सरपंच बाबा, साहेब उतरा खाली. हा, याच्या सोसायटीत साहेब उद्या घेऊन मी हा, चला चला काय झालं हे? चालले की तर. चला, ड्रायव्हर गाडी आली चला. पटकन. तुम्ही घाबरा का? मी आहे ना. अहो पण हे लग्न झालं हे काय प्रकरण तुमच्या घरी? माझी पोरगी मी आता चला, काय चला, पोलीस स्टेशनला जाणार का आम्ही लोक? जाऊ नका, चल. चला ड्रायव्हर पहिलं गाडी फिरवा. सांगितलं होतं ना मी. तुला दाखवतो चल. तुला नाही सोडणार आता मी. चला चला चला. पहा कशी धमकी देते साहेब, पाहिलं नाही, का? काय नाही काय नाही, कायद्याचं उल्लंघन आहे.